होती. आता रस्ते डांबरी निघाली, माणसं सुद्धा डांबरट निघाली. बदल झाला माणसामध्ये. किती चेंज, परिवर्तन होत चाललंय. माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होत चाललंय. दुसऱ्याचं बरं झालेलं अजिबात माणसाला आज बरं वाटत नाही. दुसऱ्याची प्रगती ही माणसाला आज नकोशी आहे. एक पेशंट डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर साहेब, माझं पोट दुखतंय. डॉक्टरांनी विचारलं कधीपासून दुखतंय. पेशंट म्हणलं शेजाऱ्याच्या बोरला पाणी लागल्यापासून दुखतंय. दुसऱ्याला बोरला पाणी लागल्यापासून जर आपलं पोट दुखत असेल, शेजाऱ्यानं बंगला बांधल्यानंतर आपलं पोट दुखत असेल, कुणी एखाद्यानं गाडी घेतल्यानंतर जर आपलं पोट दुखत असेल, समजा याच्या मनामध्ये फक्त स्वार्थ आहे. म्हणून जीवन हे स्वार्थाच्या थोडस पलीकडे गेलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये उभी फार छान आहे. ज्ञानेश्वरी सांगते, काफित पापताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेची देशी. ही गंगा आहे ना, गंगा. आता तुम्ही गंगेच्या काठावरच आहात. वाहत राहणं आणि वाहत वाहत जाऊन समुद्राला मिळणं हा गंगेचा काय आहे? स्वार्थ आहे. हा गंगेचा काय आहे? स्वार्थ आहे. पण वाहत असताना तीरावरच्या झाडांना पाणी देऊन मोठं करणं हा गंगेचा परमार्थ आहे. हा गंगेचा काय? परार्थ आहे. त्याचबरोबर तीरावरच्या गावांना पाणी देऊन सुजलाम सुफलाम बनवणं हा गंगेचा परार्थ आहे. स्वार्थही साधता आला पाहिजे, परार्थही साधता आला पाहिजे. आणि या जगामध्ये तिसरा एक वर्ग आहे, केवळ परार्थी. जगतो तरी जगासाठी, राबतो तरी जगासाठी, झिजतो तरी जगासाठी आणि मरतो तरी जगासाठी. त्याचं नाव आहे संत. जगाच्या कल्याण विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी, देह कष्टविधी परोपकारी. आजचं कीर्तन हे लाईव्ह चालू आहे, बरोबर आहे का? हो. गणेशजी उघडे 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 हो, छान आहे. आणि म्हणून आता आपण थोडं सतर्क राहिलं पाहिजे. कारण आपण जे करतोय आज ते जग पाहतंय, तेव्हा सतर्कतेनं सारा कार्यक्रम. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारी. केवळ आणि केवळ जगासाठी जे जगतात ना ते संत असतात, लक्षात ठेवा. एकदा 8 वर्षाचं बाळ आणि सुंदर सुंदर रडायला लागलं. रात्रीचे 2 वाजले. आईला आवाज आला, बाळ रडतंय. आई उठली आणि बाळाला विचारलं, बाळा रडतोस? काय झालं तुला? भूक लागली का? नाही. पोट दुखतंय का? नाही. कुणी मारलं का? नाही. वाईट स्वप्न पडलं का? मग का रडतोस? बाळानं दिलेलं उत्तर आहे का? ते बाळ म्हटलं, आई सांगू का? का रडतो तुला ऐकायचंय आई? आईना कुतूहलानं पुन्हा विचारलं, बाळा का रडतोस जरा सांग ना. बाळानं दिलेलं उत्तर आहे. बाळ म्हणतं, आई का रडतो सांगू? माझ्या डोळ्यामध्ये पाणी का आलं सांगू? अगं चिंता करीतो या विश्वाची, म्हणून डोळ्यामध्ये पाणी आहे. आणि त्या लहान बाळाचं नाव आहे समर्थ रामदास स्वामी. 8 वर्षाचं वय असताना जगाची चिंता करावी हा विषय संतांचा आहे. विडाला जगाचं कल्याण करण्यासाठी, जगाचं भलं करण्यासाठी आलेली माणसं ही फार थोडी असतात. जगाचं वाटोळं करणारी माणसं फार असतात, पण जगाचं भलं करणारी माणसं, जगाची माती करणारी माणसं अनेक असतात, पण जगाचं सोनं करणारी माणसं थोडी असतात. जगाचं वाळवंट करणारी माणसं अनेक असतील, पण जगाचं नंदनवन करणारी माणसं थोडी असतात. अजून एक वाक्य बोलू, आग लावणारी फार असतात, पण बाग लावणारी थोडी असतात.